रस्ता, पाणी, वीज, अंगणवाडी, शाळा, वनदाव्यांच्या मागणींसाठी बिरसा फायटर्सचे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आंदोलन। नंदुरबार प्रतिनिधी। तळोदा तालुक्यातील बिलिसापडा येथील 21 मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्र मिळावेत। गावात रस्ता, पाणी, वीज, अंगणवाडी, शाळा याची सोय करावी या मागणीसाठी 15 ऑगस्ट 2024 रोजी बिरसा फायटर्सचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन होणार आहे। आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले। निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, वनसिंग पटले, भोंडा पटले, किसन वसावे, दिनेश वळवी, हाना पटले, सुनील वसावे, जयसिंग वळवी, माधव वसावे आदी कार्यकर्ते नंदुरबार येथे उपस्थित होते। बिलिसापडा गावातील एकूण 21 मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी तळोदा यांना बिरसा फायटर्सचे नंदुरबार संघटनेकडून दिनांक 15/4/2024 रोजी देण्यात आलं। त्यानुसार माननीय उपविभागीय अधिकारी तळोदा यांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिनांक 19/4/2024 रोजीच्या पत्रानुसार सदर मंजूर वनदावे तळोदा येथे प्राप्त नसल्याचं म्हटलंय। उपविभागीय अधिकारी तळोदा कार्यालयातून प्राप्त यादीनुसार सदर वनदावे दिनांक 31/5/2019 रोजी वाटप केल्याचं नमूद करण्यात आलंय। एका जनहित याचिकेवर निर्णय देताना माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं 30 जानेवारी 2019 रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीला वनसिंग राशा पटले आणि इतर 21 व्यक्तींच्या वनहक्क दाव्यांबाबत 4 महिन्यात निर्णय देण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या उपस्थितीत 23 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत दाव्यांची पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश उपविभागीय स्तरीय समितीला दिले होते। त्यानुसार उपविभागीय स्तरीय तळोदा येथील समितीने दाव्यांची पुनर्पडताळणी करून सदर दावे अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी समितीकडे सादर केले होते। त्यानुसार जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 21 वनदावे मंजूर करण्यात आले होते। त्या मंजूर वनदाव्यांची प्रमाणपत्रे दावेदारांना तात्काळ देण्यात यावीत। गावात रस्ता, पाणी, वीज, अंगणवाडी, शाळेची सोय करण्यात यावी या मागणीसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे।